ABI सफारीच्या या भागामध्ये आपलं स्वागत। आज आपली सफारी निघालेली आहे महड या दिशेने। महड गणपती च्या दर्शनाला आपण निघालो आहोत। तुम्ही बघत असाल आजूबाजूला पूर्ण हिरवगार वातावरण आहे, छान वातावरण आहे एकदम। आणि आज दुपारी पाऊसही कमी आहे, अगदी रस्ते सुकलेले आहेत, पण आजूबाजूला मस्त पाऊस एक दोन दिवसापूर्वी चांगला पाऊस पडल्यामुळे छान हिरवगार आहे। पावसाळ्यातच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात, हिरवगार। बाकीच्या वेळेस अगदी कमी हिरवा असतो, पण हाच ऋतू असतो ज्याच्यामध्ये आपण हे सगळं एन्जॉय करायचं असतं, बघायचं असतं। तुम्ही पाहत असाल गाड्या पण आज कमी आहेत, संडे असूनही गाड्या अतिशय कमी दिसत आहेत, कारण पाऊस पडल्यानंतर सगळ्यांचे ओढ जी आहे ती लोणावळ्याला जास्त जाते असा आमचा अंदाज आहे, कन्फर्म नाही आहे। पण ह्या बघा पाहत असाल तुम्ही एकदम रस्ताही एकदम मोकळा आहे, छान छान ड्राईव्ह करायला पण मजा येते आज। पाऊस बाजूला पाणी असं होत आहे, आणि खूपच दिवसानंतर आपल्याला आजूबाजूला हिरवळ मुंबईतून बाहेर पडल्यानंतर दिसते। मुंबईत तर कुठे आपल्याला हिरवळ कुठे दिसतच नाही आहे, आजकाल बिल्डिंगच जास्त आहेत, हिरवळ खूपच कमी झालेली आहे। तर आपण जास्तीत जास्त वातावरणाबद्दल बोलत आहोत। हे खूप आनंदाची गोष्ट आहे की आपण वातावरणाबद्दल बोलतो, कारण आपल्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये वातावरणाबद्दल बोलायला वेळच मिळत नाही। सकाळी उठायचं, कामावर जायचं, संध्याकाळी यायचं, पूर्ण शेड्यूल एवढं हेक्टिक असतं की आपण झाडं फुलं या संदर्भात काही चर्चा आयुष्यामध्ये करतच नाही, कारण आपलं आयुष्य वेगळ्याच सगळ्या धकाधकीचं असतं। आपण आता मला वाटतं टोलच्या दिशेने चाललेलो आहोत। टोल आहे, हो येस टोल आहे, इथे छोटा टोल आहे जो आपण टोल आता क्रॉस करतोय। येस निघालेलो आहोत आपण आता टोलवरनं गाडी निघून आता चाललेली आहे महडच्या दिशेने। तुम्ही नेहमी सांगतोय बघा किती मस्त हिरवळ अशी आजूबाजूला, कारण शूटिंग करताना सुद्धा आम्ही जास्तीत जास्त हिरवळ दिसावी असा आमचा मानस होता, आणि त्या पद्धतीने आपण ते करतो आहे। काही टर्निंग्समध्ये बघा गाडी किती छान एकदम टर्निंग्स या स्टीप टर्न्स म्हणतात, एकदम कर्व असतात त्यावेळेस मस्त वाटतं एकदम। हे दोन बाईक येस निघाले बाईकवाले मित्र असतील बहुतेक, असं जोडून जात होते। तर आपण वातावरणाबद्दल हे बघा, काही लोक बघा मध्ये थांबलेली आहेत। पोचलो आपण आता महडच्या मंदिराकडे जाण्यासाठी। यस त्या डायरेक्शन दाखवलेलं आहे, पार्किंगमध्ये आपण आलेलो आहोत। आपण हळूहळू पार्किंगच्या दिशेने जातो, आपण गाडी पार्क करणार आहोत, आणि पार्क केल्यानंतर हे पहा, आता बघा हे सगळी दुकानं किती छान दिसत आहेत, एकदम मस्त वातावरण एकदम मस्त आहे। आजूबाजूला दुकानं आहेत, नारळ फळं जे काय असेल, हार वगैरे सगळे हार तुरे लावून सगळे दुकानं सज्ज आहेत। मला खरोखर म्हणजे हेच वाटतंय, आश्चर्यच वाटतंय की रविवार असून गर्दी कमी आहे ती। हा बघा वडे विकतोय, बरेच लोक बसलेली आहेत हॉटेलमध्ये। हो अगदी आल्यात लोक हळूहळू पुढे।
आणि हे बघा पेढे, कंदी पेढे पण मिळतात इथे. नॉर्मल पेढे आहेत, कंदी पेढे आहेत. येस, फार बघा हे अगदी जवळ चालू आहेत. आपण मंदिराच्या अगदी जवळ आलेलो आहोत आता. आणि खूपच हे बघा आता याचा बोर्ड दिसतोय आपल्याला, श्री वरदविनायक. ही लाईन बघा, गर्दी कमी आहे. गुड, चांगली गोष्ट आहे, आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. पण रविवार असून गर्दी का कमी आहे हे संशोधनाचा भाग आहे, त्याच्यावरती आपण न बोललेलंच बरं. तर अशा प्रकारे बघा लोक येत आहेत. आपण लाईनीत बघत असाल लोक उभी आहेत. हळूहळू मंदिर हळूहळू लाईन पण पुढे सरकते. मूविंग ट्रॅफिक आहे असं म्हणूया. आपण जनरली म्हणतो मूविंग आहे, तर मूविंग ट्रॅफिक आहे, थांबलेली नाही आहे. तर अशा वेळेला लहान मुलं घेऊन येतात वगैरे, सगळं छान एकदम. थोडंसं आतमध्ये आलो आहे आपण, देवळाच्या आतमध्ये आलो आहे. हे बघा ही लाईन बघा, लाईन बघत असाल तुम्ही. ओके, येस. आणि हे आपलं फ्रंटल व्ह्यू आहे, कारण आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे, त्यामुळे आपण खूप आतमध्ये डेपमध्ये जाऊ शकत नाही. म्हणजे हे बघा प्रवेशद्वार श्री गणपती संस्थान महड, श्री वरदविनायक मंदिर. ओके, तर अशा प्रकारे आपण प्रवेशद्वारातूनच आपल्याला कॅमेरा फिरवता येतो, अदरवाईज नाही. हे आता दर्शन घेऊन झाल्यानंतर मागचं एक दत्त मंदिर आहे, तिथे आहे आपण. हे दत्त मंदिर, दत्त मंदिरला आपण दर्शनासाठी आतमध्ये जात. आधी गणपतीच्या दर्शनानंतर प्रत्येक व्यक्ती ह्या दत्त मंदिराचं दर्शन घेतोच. आतमध्ये एक अजून शनी महाराजांची मूर्ती आहे, दत्त मंदिराच्या अगदी बाजूलाच आहे शनी महाराजांचे. बघा लोक दर्शन घेत आहेत. ओके, निघालेत सगळे आता दर्शन घेऊन, आता बाहेर निघालेले आहेत. आता काही खरेदी वगैरे करतील आणि परत आपल्या गेटच्या दिशेने नॉर्मली जे काय जाण्याच्या दिशेने आपण हळूहळू, कारण जनरली येताना कोणी शॉपिंग करत नाही, जातानाच करतात. हे बघा तुम्ही पाहत असाल, ह्या सगळ्या महिला पण थांबलेल्या आहेत, काही शॉपिंग करत असतील. छोट्या मोठ्या गोष्टी असतात जे आपल्याकडे प्रत्येक देवस्थानातून असं काहीतरी घेऊन जावं असं म्हणतात. तर काही लोक काही वस्तू घेतात, काही पेढे घेतात. पण घरामध्ये असं म्हणतात की आपण कुठे देवस्थानामध्ये गेलं तर एकतरी वस्तू अशी आणावी जी घरामध्ये राहील असं म्हणतात. कशासाठी हे मला माहिती नाही, पण असं म्हटलं जातं, मी ऐकलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे पहा, आता हे हॉटेल, संकेत हॉटेल असं काहीतरी आहे. अरे वा वा वा, छान 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 वडे दिसत आहेत बघा सगळे. तर अशा प्रकारे लोक थांबलेले आहेत, काही वस्तू घेत आहेत. आणि दर्शन लोकांचं छान झालं असावं, कारण आज काय आहे की आज गर्दी कमी आहे. म्हणजे नाहीतर इथे ह्या रूटवरती चालायचा पण प्रॉब्लेम होतात ॲक्च्युली, कारण खूप गर्दी असल्यामुळे, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं असं वर्दळ असल्यामुळे धक्काबुक्की थोडी छोटी मोठी होत राहते. पण आज जरा शांत आहे. हे पहा, लहान मुलांना घेऊन येतात. मुलांसाठी खूप चांगले छोटे गोष्टी असतात तिथे वस्तू. हा झोपलेला आहे मला वाटतं. ओके, लहान मुलांसाठी थोडेसे खेळण्या वगैरे जास्त असतात, कारण तिथे मुलं घेतात ना खेळणं वगैरे ठेवतात. आणि देवाच्या मूर्त्या असतात, त्याच्यानंतर असं पूजेचं सामग्री वगैरे अशा प्रकारे असतं. आपण आता हळूहळू बाहेर निघालेलो आहोत, बाहेरच्या दिशेने. आणि आजचं दर्शन कंप्लीट करून आपण पुन्हा मुंबईच्या दिशेने निघणार आहोत. तर आजचा दिवस खूप छान होता, खूप आनंदी होता. दर्शन छान झालं, हे पहा ही कमान. आणि आम्हालाही खूप छान वाटलं. आणि हा चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.